उल्हासनगरमधील कारवाईनंतर हद्दपार करण्यात आलेल्या जीन्स धुलाई उद्योगांनी आता अंबरनाथ, कल्याण आणि मुरबाड तालुक्यातल्या ग्रामीण भागात आपलं अनधिकृत बस्तान मांडलंय। या उद्योगांची मनमानी इतकी वाढली आहे की नव्यानं उभारल्या जात असलेल्या मुंबई-वडोदरा एक्सप्रेसवेच्या मार्गिकेवरच शेकडो जीन्स वाळत टाकल्याचं धक्कादायक चित्र समोर आलंय। हे दृश्य पहा, कशा प्रकारे या जीन्स मुंबई-वडोदरा महामार्गावर वाळत टाकण्यात आल्या। महत्त्वाचं म्हणजे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नाकावर टिच्चून अवैधरित्या हे कारखाने सुरू आहेत, तर अधिकारी मात्र कारवाईच्या गप्पा हाकत वेळ मारून नेत आहेत। बदलापूर MIDCत वारंवार होणारं प्रदूषण असो वा जीन्स कारखान्यांसारखे अवैध उद्योग, केवळ कागदी घोडे नाचवण्यापलीकडे कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यामुळं यात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि कारखानदारांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा गंभीर आरोप आता जनतेतून केला जातोय। उल्हासनगरमधील वालधुनी नदीच्या प्रदूषणाला जीन्स धुलाई कारखाने जबाबदार असल्याचं आढळल्यानंतर त्यांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणं किंवा कारखाने बंद करणं असे पर्याय दिले गेले होते। मात्र या उद्योजकांनी प्रक्रिया केंद्र उभारण्याऐवजी रायत्यापासून मलंगड पर्यंतच्या परिसरापर्यंत तसंच अंबरनाथ तालुक्यातील काराव ग्रामपंचायत हद्दीसह अनेक ग्रामीण भागात भाड्यानं जागा घेऊन अनधिकृत कारखाने सुरू केले आहेत। या प्रक्रियेतून निघणारं विषारी रासायनिक सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना थेट जवळच्या जलप्रवाहात सोडलं जातं किंवा खड्डे खोदून जमिनीत मुरवलं जातं। हे सांडपाणी वालधुनी, उल्हास किंवा काळू नदीच्या प्रवाहात मिसळतंय। उल्हास नदीतून ठाणे जिल्ह्यातील अनेक मोठ्या शहरांना पाणी पुरवठा केला जातो, ज्यामुळे लाखो नागरिकांच्या आरोग्याचा आणि पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण होतोय। या दरम्यान बदलापूर जवळील मुंबई-वडोदरा महामार्गाच्या एका मार्गिकेवर टेम्पोतून जीन्स आणून थेट रस्त्यावरच वाळत घातल्या जात आहेत। अंबरनाथमधील आनंदनगर MIDC परिसरासह अनेक माळरानांवरही हे चित्र पाहायला मिळतंय। आता झोपेतून जाग झालेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या कारखान्यांवर कारवाईचं आश्वासन दिलंय। त्यामुळे हे सरकारी बाबू खरंच या अवैध धंद्यांवर कडक कारवाई करणार की टेबला खालून हात ओले होताच मूग गिळून गप्प बसणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।